भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शिस्त, समर्पण आणि सेवाभाव आवश्यक. आमदार बबनराव लोणीकर. घनसावंगीतील 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप. घनसावंगी भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे उत्साहात समारोप झाला. या समारोप सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार बबनराव लोणीकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन बळकटीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अंगी शिस्त, समर्पण आणि सेवाभाव असलाच पाहिजे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अपना बूथ सबसे मजबूत हा मंत्र देत प्रत्येक बूथ जिंकणे म्हणजे संपूर्ण निवडणूक जिंकण्यासारखे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भाजपाच्या इतिहासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली असून अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यासारख्या नेत्यांनी पक्षाची भक्कम पायाभरणी केली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करताना त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया यासारख्या योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्रातील विकास कामांचा उल्लेख करताना जलयुक्त शिवार, शेतकरी कर्जमुक्ती योजना, समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्प आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामुळे विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. जालना जिल्ह्यातील विकास प्रकल्पांमध्ये ड्रायपोर्ट, मेडिकल कॉलेज, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग, 300 गावांसाठी वॉटर ग्रीड तसेच जालना नांदेड समृद्धी महामार्ग यासारख्या कामांचा वेग वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. संघटनात्मक मार्गदर्शन करताना त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 5 बूथची जबाबदारी स्वीकारावी, कमकुवत बूथ मजबूत करण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात आणि प्रत्येक बूथवर किमान 30 सदस्यांची कार्यकारिणी तयार करून मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवावा असे निर्देश दिले. तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देताना सोशल मीडियाचा प्रभावी वापर, नमो ॲप, इतर डिजिटल साधनांचा वापर करून कामाची नोंद ठेवणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आहे असे सांगत त्यांनी जालना जिल्हा भविष्यात स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ होईल असा विश्वास व्यक्त केलाय. तसेच 2029 मध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला सतीशराव घाडगे, हरिभक्त पारायण, रमेश महाराज वाघ, ज्येष्ठ पत्रकार केसापूरकर, अंकुशराव बोबडे, सर्जेराव जाधव, शिवाजी बोबडे, जीवनभाऊ वाघरे, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे, संजय तोर, गणेश कदम, गोविंद ठेंबरे, विजय खटके, शिवाजी मोरे, विष्णुपंत जाधव, संजय आटोडे, बाळासाहेब बोरकर, जयराम मिसाळ, रामेश्वर काळे, सदाशिव यादव, संदीप काळे, सुरेश उगले, एकनाथ राठोड, शंकर लहानगे, अर्जुन माळोदे, अशोक जाधव, बाबासाहेब हेमके, भास्कर खाडे आदींसह हजारो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.